राजकारणात आरक्षण हा शब्द जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावर नवा आशा उमलत असतात। काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींच्या गणिती आकड्यांची पुन्हा मांडणी सुरू होते। सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात असाच बदलता झंकार ऐकू येत आहे। कारण नुकत्याच निश्चित झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणामुळे महिला खुल्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव झालंय आणि या एका निर्णयानंतर खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी मिरज तालुक्यात अचानक दौरे वाढवून राजकीय चर्चांना पेटवून दिलाय। खासदारांच्या सौभाग्यवती रिंगणात उतरतील का हा प्रश्न सध्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक राजकीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे। आरक्षणाची फाईल जाहीर झाल्यानंतर ज्या वेगानं पूजा पाटील यांच्या दौऱ्यांना गती आली आहे त्यावरून त्यांची तयारी केवळ सामाजिक कार्यक्रमापुरती मर्यादित नाही हे मात्र स्पष्टपणे दिसून येत आहे आणि याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी आपले राजकीय पत्ते लपून ठेवले होते, पण आरक्षण जाहीर झालं आणि सगळ्या समीकरणांमध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं, ते म्हणजे पूजा पाटील यांचं। खासदार विशाल पाटील यांचे कार्य सांगली जिल्ह्यात आधीपासून ठळक आहे, मात्र आता त्यांच्या राजकीय संघटनेच्या पुढच्या टप्प्यावर त्यांच्या पत्नी पूजा पाटील या मैदानात उतरतील अशी चर्चा आता वेगाने पसरलेली आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला खुला प्रवर्ग जाहीर झाल्यानंतर मिरज तालुक्यातील पूर्व भागात म्हणजे आरग, भोसे, नाद्र या मतदारसंघामध्ये पूजा पाटील यांनी अचानक दौरे सुरू केले। मी सक्षम या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या नावाखाली पैठणी पुरस्कार सोहळे, गणेश मंडळांना भेटी, नवरात्र मंडळांशी संवाद अशा विविध माध्यमातून त्या मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत। या भेटीमध्ये त्या केवळ शुभेच्छा देत नाहीत तर महिलांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर उपाय देखील सुचवत आहेत। त्यामुळे पूजाताई फक्त खासदारांच्या पत्नी नाहीत, त्या स्वतःच्या राजकीय ओळखीच्या तयारीत देखील आहेत अशी भावना आता जनतेतून दिसून येते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी पूजा पाटील यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका बजावली होती। त्यावेळी त्या मतदारसंघात फिरल्या, महिलांसोबत बैठका घेतल्या आणि काँग्रेसच्या विचारधारेचा प्रचार केला। या सगळ्यांचा थेट फायदा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होऊ शकतो असा अंदाज राजकीय तज्ज्ञ मांडत आहेत। विशाल पाटील यांचं सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील मजबूत नेटवर्क आधीपासूनच ओळखलं जातं। या नेटवर्कचा वापर आता महिला उमेदवार म्हणून पूजा पाटील यांच्या प्रचारासाठी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मिरज पूर्व भाग हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयानं याची खात्री पटली होती, त्यामुळं त्याच भागातून पूजा पाटील यांची उमेदवारी घोषित झाल्यास विरोधकांसाठी ते कठीण रणांगण ठरू शकतं। काँग्रेसच्या अंतर्गत गटांमध्ये मात्र हालचाली सुरू झाल्या आहेत। काही नेते या उमेदवारीला पाठिंबा देतील तर काहींना घराणेशाहीचा मुद्दा उचलून विरोधाची संधी मिळू शकते। पण राजकारणात महिला उमेदवारांना मिळणारा सहानुभूती आणि सकारात्मकतेचा फायदा हाही घटक दुर्लक्षित करता येणार नाही। पूजा पाटील यांनी अलीकडे आयोजित केलेल्या मी सक्षम या महिला सक्षमीकरण उपक्रमानं जिल्ह्यातील महिलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवला आहे। यात महिलांना पैठणी भेट, व्यवसाय प्रशिक्षण तसेच स्वयंसहायता गटांसोबत संवाद या उपक्रमांमुळे सामाजिक भांडवल तयार झालंय। राजकारणात अशा उपक्रमांना निवडणुकीपूर्वी ग्राउंड कनेक्शन बिल्डिंग म्हणून पाहिलं जातं, त्यामुळं अनेक कार्यकर्ते याला अभिमान नसून निवडणुकीची तयारी आहे असं म्हणत आहेत। आरक्षण महिला खुल्या वर्गासाठी जाहीर झाल्यामुळं विरोधी गटातील काही नेत्यांच्या पत्नी देखील तयारीला लागलेल्या आहेत। मिरज तालुक्यातील काही स्थानिक नेत्यांनीही आपल्या घरूनही महिला उमेदवार तयार आहेत अशी चाचपणी सुरू केली, त्यामुळं सौ विरुद्ध सौ असा वेगळा महिला संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतो। विशाल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला हलकं घेणार नाहीत हे त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे। लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेलं जनसंपर्काचं जाळं कायम ठेवण्यासाठी पूजा पाटील यांना अग्रभागी आणणं ही काँग्रेससाठी रणनीती ठरू शकते। यामागं मोठं कारण आहे, ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या महिला नेतृत्वाची कमतरता। पूजा पाटील या चेहऱ्याद्वारे काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्नही होऊ शकतो। अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात खासदार, आमदार यांच्या पत्नी स्थानिक निवडणुकांमध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येतं। कारण आरक्षणामुळे महिला उमेदवारांना थेट मार्ग मोकळा होतो आणि घरातल्या नेत्यांचा राजकीय प्रभाव
यामुळं निवडणूक समीकरण एकदम बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पूजा पाटील यांचा सध्याचा दौरा हा त्याच ट्रेंडचा भाग असल्याचं दिसतंय। सांगली जिल्ह्यातील राजकारण सध्या आरक्षणानंतरचा पुनर्जन्म अनुभवत आहे। प्रत्येक नेत्याची नजर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर खिळली आहे आणि या सगळ्या गदारोळात पूजा पाटील यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। खासदारांच्या सौभाग्यवतींचा हा दौरा केवळ सामाजिक उपक्रम आहे का की राजकीय रणांगणात उतरण्याची रिहर्सल? हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या चर्चेत आहे। राजकारणात काहीही निश्चित नसतं। आजचा दौरा उद्याचं तिकीट ठरू शकतो। सांगलीच्या राजकारणात नवं फेमिनाईन फ्रंट आकार घेत आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे त्या म्हणजे पूजा पाटील, ज्या आता सावल्यातून प्रकाश झोतात येण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच या दौऱ्यांनी सांगलीतलं राजकीय पारे चढवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता बघायचं एवढंच की पूजा पाटील यांचा हा प्रवास संपर्क दौरापुरता मर्यादित राहतो की पुढच्या काही दिवसात तो अधिकृत उमेदवारीच्या घोषणेत रूपांतरित होतो। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107